नमस्कार, मी ऋषिकरत. मित्रांनो, नवीन सी सेंटर सुरू करायचं असेल किंवा या ठिकाणी ऑनलाईन सेंटर जर तुम्हाला सुरू करायचं असेल, तर त्यासाठी तुमच्याकडे सी आयडी असणं गरजेचं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही नवीन आयडीला रजिस्ट्रेशन करायला जाताय, तर न्यू रजिस्ट्रेशन टेम्पररी सस्पेंडेड अशा प्रकारचा एक एरर तुमच्यासमोर येतोय. आता या ठिकाणी नवीन आयडी देणं या ठिकाणी बंद केलं आहे का? किंवा नवीन आयडी तुम्हाला भेटेल की नाही? किंवा नवीन आयडी या ठिकाणी आता नवीन जे व्यक्ती असेल किंवा नवीन जे या ठिकाणी इच्छुक असेल त्यांना या ठिकाणी सेंटर टाकता येईल किंवा नाही, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे. आता सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्हाला ऑनलाईन सेंटर सुरू करायचं असेल तर तुमच्याकडे सेंटर किंवा महाऑनलाईनची आयडी असणं गरजेचं आहे. आता महाऑनलाईनची आयडी तर डायरेक्ट काही तुम्हाला भेटणार नाही, पण ची आयडी भेटते. पण आता जर तुम्ही या ठिकाणी ला रजिस्ट्रेशन करताय, तर अशा प्रकारचा हा एरर येतोय, न्यू रजिस्ट्रेशन टेम्पररी सस्पेंडेड. आता या ठिकाणी तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे की नवीन आयडी देणं बंद केलं आहे का? तर नाही. तर मित्रांनो लक्षात घ्या, नवीन आयडी देणं बंद केलं नाही. फक्त या ठिकाणी वेबसाईटमध्ये या ठिकाणी नवीन अपडेट येणार आहे. आता पूर्वी जर बघितलं तर ला एक्झाम वगैरे काही नव्हते. डायरेक्टली तुम्हाला आयडी भेटत होती. नंतर ची एक्झाम आली. ची एक्झाम द्यायची, सर्टिफिकेट, त्यानंतर ला अप्लाय करायचा. आता या ठिकाणी या वेबसाईटमध्ये काहीतरी अपडेट केलं जाईल आणि अपडेट केल्यानंतर परत या ठिकाणी पूर्वीसारखं तुमचं नवीन रजिस्ट्रेशन सुरू होईल. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, तुमच्या गावामध्ये ऑलरेडी या ठिकाणी 1 दुकान आहेत, 2 आहेत, 3 आहेत, कितीही दुकानं जरी असले तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, नवीन आयडी तुम्हाला भेटते, त्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. दुकानं तुमच्या गावात दुकान असो किंवा नसो, त्याचा काहीही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. मग हा आयडी देणं बंद का केलंय? तर मित्रांनो या ठिकाणी च्या पोर्टलमध्ये आता नवनवीन फीचर्स, नवीन-नवीन सर्व्हिसेस ॲड होत चाललेले आहे आणि त्या वेबसाईट आता अंडर मेंटेनन्समध्ये गेले. साधारण 10 ते 15 दिवसापासून ही वेबसाईट बंद आहे. आता येणारे 10 ते 5 दिवसामध्ये वेबसाईट 100% सुरळीत या ठिकाणी सुरू होईल. त्यामुळे काळजी करायची नाही. तुम्ही तोपर्यंत तुमचं ची सर्टिफिकेट काढून ठेवा. जसं या ठिकाणी तुमचं नवीन आयडीला रजिस्ट्रेशन सुरू होईल, आपल्या टेलिग्रामच्या माध्यमातून किंवा YouTubeच्या माध्यमातून आपण त्यावरती व्हिडिओ घेऊन येऊन त्यावेळेस तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन ला करा. आता जे डायरेक्ट हा व्हिडिओ बघताय, तर त्यांनी जर या ठिकाणी ची सर्टिफिकेट अजून काढलं नसेल, तर तोपर्यंत तुम्हाला आयडी भेटत नाही. ची सर्टिफिकेट कशा पद्धतीने काढायचे, त्या व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ते व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्या ची सर्टिफिकेट काढून घ्या आणि त्यानंतर ला अप्लाय करा. ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांना काहीही करण्याची गरज नाही. ज्यांनी अजून ची सर्टिफिकेट काढलं नसेल त्याचे व्हिडिओ दिलेत मी. सर्व व्हिडिओ बघा. ते बघून तुम्ही या ठिकाणी ची सर्टिफिकेट तोपर्यंत काढून ठेवा. तेवढाच तुम्हाला वेळ मिळेल आणि त्यानंतर ला अप्लाय करायचा आहे आणि व्हिडिओ के-वाय-सी करायची. जिथं तुमचं शॉप असेल, दुकान असेल, त्या ठिकाणी व्हिडिओ के-वाय-सी करून अप्लाय करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर साधारण 10 ते 15 दिवसामध्ये तुमचे आयडीचा ईमेल तुम्हाला या ठिकाणी येत असतो. त्यामुळे काळजी करायची नाही. नवीन आयडी देणं लवकरच सुरू होणार आहे. डायरेक्ट कधीही या ठिकाणी बंद होणार नाही. समजा जर तुमच्या गावामध्ये एकच दुकान असलं, तर त्या दुकानाची किंवा त्या व्यक्तीची एकाधिकारशाही वाढत असते. त्यामुळे या ठिकाणी डायरेक्ट शासन बंद करत नाही. लवकरच नवीन रजिस्ट्रेशन सुरू होईल. त्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे. तोपर्यंत जे नवीन व्यक्ती असेल किंवा नवीन जे मित्र असतील आपले इच्छुक, त्यांनी ला रजिस्ट्रेशन करा.